आमच्या इथे आज येणार होते पाहुणे म्हणून तयार केलेली आम्ही ही थाळी. त्याच्यातली ही एक रेसिपी. कोणता रारा पनीर. काय काय टाकले याच्यात? त्याच्यात टमाटा, हां, डाळ, हिंग. हां, पाय डाळ. अगं मुगाची डाळ, तुरीची डाळ, हिंग, टमाटर. आईने शिजवून घेतलेली होती अशी डाळ आणि आईने फोडणी दिली ती कुकरमध्येच. कुकरमध्ये टाकले तेलात टाकले जिरं आणि राई, लसूण, हिरवी मिरची मस्त अशी तडतडून घ्यायची. तडतडून घेतल्यानंतर आहे ना ही डाळ एकदम मस्त लागते. याच्यामध्ये घालायचा आपल्याला कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडू द्यायचा. कढीपत्ता पण फ्राय झाला की आपल्याला याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर. आई नेहमी फोडणीमध्ये पण कोथिंबीर टाकते प्रत्येक भाजीला आणि नंतर वरून पण टाकते. अशी फोडणी तयार झाल्यानंतर आईने जी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र करून घोटलेली आहे ना, तर ती डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि ही डाळ व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. उकळून घेण्याच्या आधी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ प्रत्येकाच्या स्वादानुसार. आता तुम्ही काहींना खारट लागतं, काहींना आळं लागतं, काहींना मिडियम लागतं, ज्याची त्याची आवड असते. आता काहींना खूप जास्त मीठ झालं ना तरीसुद्धा आळं लागतं, कारण खूप लोक आहे ना जेवायला बसायच्या आधीच मिठाची मीठदाणी असते ना ती घेऊन बसतात आणि खायच्या आधीच मीठ टाकून खातात. आणि मग हे वरण अशा पद्धतीने मस्त स्लो गॅसवर उकळून घ्यायचं आहे. खूप फास्ट गॅस करायचा नाही आहे आणि अशी म्हणजे खूप घाई करायची नाही आहे. हळूहळू हे वरण उकळून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडासा मोठा गॅस ठेवायचा, उकळी आली की कमी करायचा आणि 15 मिनटं तरी उकळून घ्यायचं हे वरण. 15 मिनटं स्लो गॅसवर उकळल्यानंतर ना हे वरण असं मस्त तयार झालं आहे. खूप छान तयार होतं. आणि आज येणार होते आमच्या इथे पाहुणे म्हणून आमच्या इथे आज होता वरण, भात, बटाट्याची भाजी, रस असा मेनू.